तिथं होता नाश्ता, नाश्ता वगैरे केला. मग आम्ही निघालो दीक्षाभूमी पाहासाठी. तिथे येऊन मस्त बसलो शांत. मग तिथं मस्त वंदन वगैरे केलं. 15-20 मिनिट बसून घेतलं. मग हे आहे माझं कॉलेज, हे आहे माझं फ्रेंड. आम्ही गेलो आज चंद्रपूरचे सगळे विहार पाहासाठी. हा चंद्रपूरचा विहार ते एकदम थायलंड वाणी दिसून राहिला होता. मी बी येतो पहिली वेळास आली आहो. मला माहित नव्हतं पण माझ्या फ्रेंडने घेऊन आलं मले. बापा त्याच्या वरत जाऊन पाहत होतो का, पाहण्यालायक सीन होता त्याचा. खूपच सुंदर ना, एवढं शांत. तिथं आरसा काऊन लागू नाही सांगू का तुम्हाला? थांबा सांगतो. तिथं शांत बसासाठी मस्त रूमा बी होत्या. याच्या वरत आहे अस्थिया. तर या अस्थिया या काचातून पाहायच्या राहते. ध्यान करायसाठी मस्त रूमा बी होत्या. जाऊदे, या पोराचे केस कसे वाटले ते सांगा. याच्या प्रत्येक गोष्टी एवढ्या सुंदर होत्या ना की इथून जाऊशाच नाही वाटत होतं. जर कुणाला धम्मदान द्यायचं असणार तिथं खूप सुंदर असं सामान बी ठेवून होतं, एकदम पद्धतशीर. मग याच्या वरत गेलो आम्ही, तर जे आपण आरसा पाहिला होता ना, हा आहे तो स्तंभ. मग खालो मस्त खीर. 1 नंबर होती खीर त्याची. आपले भांडे आपल्यालाच धुवा लागते तिथं, लहान असो की मोठं असो. त्याच्या बाद गेलो आम्ही दुसऱ्या विहारामध्ये. तिथं पण माझा खूप चांगला सत्कार केला त्यांनी. मला तर बाहेर चांगलं वाटलं. मग तिथं बी मी एक गाणं म्हणूनच टाकलं चांगलं. गाणं गिणं म्हणल्याच्या नंतर मग तिथं बी मस्त खीर होती. मस्त खीर खालो. संध्याकाळी जात होतो मला घरी. ऑटो भेटत नव्हता पण 2 दादांना आमची मदत केली, त्यांच्यासाठी धन्यवाद. संध्याकाळी जाऊन उसाचा रस पेला मस्त थंडगार. उसाचा रस घेऊन पेलो आणि मग निघालो घरी. आबा पाहत होतो माझी ताई भेटली मला बस स्टॉपवर. तिला बाय केलो ना निघालो आपल्या घरी.